रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांच्या वेशीवर रघुवीर घाट आहे, जो कोकणात खेड आणि घाटावर महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडतो. याच घाटात लक्षदेव पर्वत आणि महिमंडणगड हे 3 किल्ले आहेत. 2023च्या नाताळच्या सुट्टीत हा ट्रेक केला. रात्रीची शेवटची लोकल पकडून मुंबई सेंट्रलला पोहोचलो. तिथेच 2.5 तास झोप काढली. आणि 4:30ची खेड एसटी पकडली. बसचे आगाऊ बुकिंग करून ठेवलेले. पाच तासाच्या प्रवासानंतर बस खेडला पोहोचली. खेड बसस्थानकासमोरच्या हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि मग कोपी गावाकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत थांबलो. दुपारी 1 वाजता शिरगाव आणि चोरवणे या 2 एसट्या लागल्या, ज्या कोपी गावात जातात. कोपी गावात पोचल्यावर रघुवीर घाट चढून पुढे शिंडी गाव गाठायचे होते. कोपी गावात बराच वेळ शिंडी गावात जाण्यासाठी वाहनाची वाट बघत होतो. खेड अकल्पे ही एकच बस शिंडी गावाकडे जाते, जी संध्याकाळी उशिराने येते. संध्याकाळी 5 वाजता एका टेम्पोने आम्हाला लिफ्ट दिली. उशीर झालेला म्हणून महिमंडणगडचा ट्रेक न करण्याचे ठरवले. हा प्रदेश कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारित क्षेत्रात येतो, म्हणून रघुवीर घाटातून वर आल्यावर वन विभागाची चौकी लागते.
संदीप गाडवे यांनी आम्हाला खूप मदत केली. यांचे कोपी गावात दुकान आहे आणि हे शिंडी गावाचे रहिवासी आहेत. यांनी त्यांच्या स्वतःच्या घरात आमची 2 रात्रीच्या मुक्कामाची सोय करून दिली. आम्ही त्यांच्या घरच्या मागच्या पडवी चुलीवर जेवण केले. ये भाऊ खाणार का आता? अभी मैं खाएगा. सकाळी 9 वाजता आम्ही पर्वतचा ट्रेक सुरू केला. पिंडी आणि वळवण या 2 गावातून पर्वतकडे जायची वाट आहे. पिंडी गावामागून चालायला लागले की एक पूल लागतो. तो पूल ओलांडून पुढे गेल्यावर नदीच्या पात्रावरचा पडका पूल लागतो. आणि मग एक घर लागते. या घरात राहणारा दिनेश दादा आमच्या सोबत पर्वतला आला. जवळच महाबळेश्वरला जाणारा रस्ता आहे जो शिंडी आणि वळवण गावातून येतो. या रस्त्याच्या पलीकडच्या पायवाटेने हा रस्ता जो आहे तो शिंडी गावातनं आला. ही समोर वाट गेली ती पर्वतकडे आणि हा रस्ता गेला तो महाबळेश्वरकडे. एक डोंगर चढून गेल्यावर पठाराचा भाग सुरू होईल. वाटेवर आवळ्याचे झाड लागले. आवळे खाऊन पाणी प्यालात तर पाणी चवीला गोड लागेल आणि जास्त तहान लागणार नाही अशी माहिती दिनेश दादाने दिली. पुढे अर्धा पाऊण तास चालून गेल्यावर जंगलातून पुढे चालत वाटेवरच एक त्या बाजूने आम्ही चालत आलो असे या रानातनं. आणि इथे पाणी होतं म्हणून त्या घरात गेलो. त्या घरातल्या आजींनी आम्हाला साखर दिली तोंड गोड करायला. आणि नंतर मग आम्ही या रस्त्याने चालत आले आणि आता वरती चढतो. पुढे गडावर जाणाऱ्या वाटेवर डावीकडे एक छोटे मंदिर आहे. या ठिकाणहून आपण शेवटच्या टप्प्यातल्या चढायला सुरुवात करतो. साधारण 15 मिनिटात आम्ही एका लोखंडी पुलाकडे येऊन पोहोचलो. पुढे आपल्याला देवळापर्यंत 20 ते 25 मिनिटं डोंगराच्या माचीवरून चालायचे आहे. या माचीवरून आपल्याला दोन्ही बाजूचा दरीतला परिसर दिसतो. डावीकडे चकदेव आणि महीमंडनगड तर उजवीकडे महाबळेश्वर आणि बामणोलीचा परिसर. देवळाच्या अंगणात बसून आम्ही भेळ बनवून खाल्ली. थोडा वेळ विश्रांती घेऊन परत निघालो. संध्याकाळी 5 पर्यंत शिंडी गावात पोहोचलो. सकाळी उजाडायच्या आत उठलो. गाडवे कुटुंबियांनी आम्हाला खूप मदत केली. त्यांच्यासोबत एक फोटो काढला आणि चकदेवचा ट्रेक सुरू केला. सकाळचे 7:30 वाजलेले.
डोंगर चढताना मागे वळून पाहिले तर सूर्योदयाचे सुंदर दृश्य दिसत होते. गावामागच्या डोंगरावरच्या ढगामध्ये सूर्य लपलेला आणि सूर्यकिरणे ढगांच्या मधून निघत होती. पुढे चढण संपल्यावर पठार लागले. या ट्रेकला मी भरपूर ठिकाणी वाटेवर चिंध्या लावलेल्या बघितल्या, त्यामुळे ट्रेकर वाट चुकत नाही. थोड्याच वेळात आम्ही चकदेवच्या वस्तीकडे येऊन पोहोचलो. वस्तीच्या बाहेरून रस्ता एका छोट्याशा विहिरीला वळसा मारून मंदिराकडे जातो. देवळात दर्शन घेतले. देवळातल्या जंगम बाबांनी आमच्या पुढच्या प्रवासासाठी देवाकडे गाराणे घातले. प्रसाद म्हणून केळ्याच्या पानात आमच्यासाठी भात वाढून दिला. देवळाच्या समोर एका झाडाखाली आम्ही जेवण बनवले. जेवण करून सगळं आवरण्यात 3 तास गेले. मंदिरामागे एक छोटेसे मंदिर आहे. त्याच मंदिराकडून पुढे वाट जाते. पुढे चालत गेल्यावर थोड्या वेळाने 3 शिड्या लागतात. या ठिकाणून आपल्याला कोकण प्रदेशाचे दर्शन होते. घाट उतरून आपण आता कोकणात उतरणार आहोत. शिड्या उतरण्या अगोदर एका दगडात गणपती बाप्पाची मूर्ती कोरलेली दिसते. या शिड्या उतरण्यासाठी खूप कठीण आहेत. नौक्या गिर्यारोहकाने या वाटेने जाणे टाळावे. घाई न करता सावकाश या शिड्या उतराव्या. शक्यतो एका वेळी एकाने किंवा दोघांनी थोडेसे अंतर ठेवून शिडी उतरावी. राजवाडकर सर येत आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ अमूल्य राजवाडकर. झाली शिडी संपली. 2 पायऱ्या राहिल्या. वाह, येस, राजवाडकर सर आलेले आहेत. अँड अमूल्य राजवाडकर शेवटच्या टप्प्यावर येत आहेत. आणि अमूल्य राजवाडकर सुद्धा पोहोचलेले आहेत शेवटची सर्वात मोठी शिडी क्रॉस करून.
3 शिड्या लागोपाठ पार करून आम्ही सर्वजण आता इथे उतरलो आहोत आंबवलीकडे जाणाऱ्या रस्त्याला. शिड्या उतरून खाली आल्यावर वाट अगदीच निमुळती आणि निसरडी होते. जो वरती झेंडा आहे ना असे या वाटेने आम्ही इथपर्यंत खाली उतरलो. पूर्ण दुपारचा 1 वाजलेला. सगळ्यांच्या बाटलीतले पाणी संपलेले. उन्हाचा त्रास होत होता. पुढे गेल्यावर पायवाट डोंगर उतारावरच्या जंगलात गेली. सावलीत आल्यामुळे थोडं बरं वाटलं. बराच वेळ पायपीट केली आणि खाली पठारावरच्या मैदानात एक पडका वाडा दिसला आणि गुरं चरताना दिसली. जवळच एक घर दिसले. ये 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 इथे खास भेटायला आला आपल्याला. या घरातल्या काकांनी आम्हाला पिण्यास पाणी दिले. पाण्याचा कोट घेऊन तिथेच थोडा वेळ विश्रांती घेतली. दोन तासात आंबवली गाठाल असं त्या बाबांनी आम्हाला सांगितलं आणि 3:30ला जे आम्ही सुटलो ते ठीक 5:30ला आंबवलीच्या वेशीवर येऊन पोचलो. आंबवली गावातील देवळाबाहेर नळ होता. तिथेच हातपाय धुतले आणि कपडे बदलले. आंबवली गावातल्या काकांनी आम्हाला त्यांच्या गाडीतून केडला सोडले. केडवरून रात्री 9:30ची शिवशाही बसची ऑनलाईन तिकिटे काढली. रात्रभर प्रवास केला आणि पहाटे 4 वाजता मुंबईला पोहोचलो.